नमस्ते. होम कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे वांग्याची भाजी बनवायची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी 5 ते 6 वांगे घेतलेले आहेत, ताजी आहेत. त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता, थोडासा शेंगदाण्याचा कूट. इथे आपण फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटण काढून घेऊया. पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं आहे. सुकं वाटण म्हणतात याला. पाण्याचा वापर करायचा नाही आहे मैत्रिणींनो. इथे हे पहा, असं बारीक असं वाटून होतं. पाणी यूज करायचं नाही. हे वाटण आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. या वाटणामध्ये आपण थोडी हळद, तुमच्या चवीनुसार लाल तिखट, हे रंगाचं लाल तिखट आहे, घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, हे मिश्रण एकत्र करून घेऊया. आता आपण वांगे असे कट करून घेऊया. आतून पाहायचे आहेत. आळी वगैरे किडा असेल तर ते चेक करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. अशा प्रकारे सर्व वांगे आपण कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, धुवून घ्यायचे आहेत. वांग्यांमध्ये मसाला आता भरून घेऊया आपण. सगळ्यात वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. मसाला आपला इथे भरून झालेला आहे. हे उरलेलं जे वाटण आहे ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. भाजीसाठी इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. पातेलं घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. पाहू शकता. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग असं छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात. त्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता हे जे वाटण उरलं होतं वांग्यांचं उरलेलं, ते आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा. आता आपण यामध्ये सर्व वांगी टाकणार आहोत. फ्राय करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. यामध्ये गरम पाणी आपण टाकायचं आहे. जे आपण वाटण वाटलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलं होतं गरम, आणि ते पाणी आपण इथं वांग्याच्या भाजीसाठी वापरलेलं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून पाणी टाकायचं आहे. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. हे पहा, आपली भाजी इथे रेडी आहे. छान कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. वांगंही प्रॉपर शिजलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे पहा, वांग्याची भाजी आपली तयार आहे. कलरही छान आला आहे त्याला. चवीला पण एकदम मस्त झाली होती. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा.
याला आपण चपाती, भाकरी, भात याबरोबर सर्व्ह करू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.